उल्हासनगरमध्ये पोलीस स्थानकातच गोळीबार झाला। भाजपा आमदाराकडून शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार झाला। आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आहे। शिवसेना कल्याण पूर्व प्रमुख महेश गायकवाड या गोळीबारात जखमी झाले। परस्पर वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। महेश गायकवाड यांच्यावर आता ठाण्यातील रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यांच्यावर 6 गोळ्या या झाडण्यात आल्यात। या प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह 3 अटक करण्यात आली आहे। दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती। त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे। त्यामुळे 2 लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे। हे सगळे पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल्स मिळतील। आमदार गणपत गायकवाडांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे। पोलीस स्थानकातच गोळीबार करण्यात आला। भाजपा आमदाराकडून हा गोळीबार करण्यात आलाय। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे। कळवा स्थानकाबाहेरून आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। कुणाल, आत्ताची काय परिस्थिती, काय अधिकची माहिती? नीलम, हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर हिल लाईन पोलीस स्थानकामध्ये 6 गोळ्या राऊंड फायर केल्यानंतर महेश गायकवाड यांची तातडीने रवानगी जी आहे ती ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आली आणि यानंतर जे आमदार गणपत गायकवाड आहे यांची अटक देखील झाली। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्यासह 2 साथीदार देखील ताब्यात घेतलेले आहेत आणि आपण कळवा पोलीस स्थानकाच्या बाहेर आहोत आणि कळवा पोलीस स्थानकाच्या बाहेर एक पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते दिसतंय। कारण एकंदरीतच हे दोन्ही जे गट आहेत म्हणजे आमदार गणपत गायकवाड हे भाजपचे आहेत तर गायकवाड आहेत तर यामुळे यासाठीच ही जी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। फक्त पोलीस स्थानकाच्या बाहेरच नव्हे तर संपूर्ण ठाण्यामध्ये अशा प्रकारची जी यंत्रणा आहे ती तैनात करण्यात आहे आणि आपण पाहू शकतो की याच पोलीस स्थानकामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना ठेवण्यात आलेलं आहे आणि काही वेळानंतर आता त्यांना न्यायालयात देखील दाखल करतील। मात्र आमदार निरंजन डावखरे जे आहेत ते याच पोलीस स्थानकामध्ये काही वेळापूर्वी आले होते। मात्र पत्रकारांनी प्रश्न विचारला असता माझ्या वैयक्तिक कामासाठी मी आलो असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याचप्रमाणे VC द्वारे ही जी संपूर्ण सुनावणी आहे कारण एकंदरीत आत्ताची एक ताजी अपडेट येते की गणपत गायकवाड यांना जर बाय रोड जर घेऊन गेले तर कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण ठाण्यात हे कोर्ट आहे आणि ठाण्यामध्ये शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत आणि शिंदे समर्थकाला ही गोळी लागल्यानंतर कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी पार पडणार असल्याची एक माहिती आता समोर येते। महत्वाची बातमी आहे कारण नीलम, जर याच रस्त्यावरून जर गणपत गायकवाड यांना जर घेऊन गेले तर निदर्शनं होऊ शकतात, शिंदे गट आक्रमक होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते आणि यासाठी VC द्वारे याच ठिकाणावरून जी सुनावणी आहे ती न्यायालयातली पार पडणार आहे। नीलम, कुणाल, सध्या स्थानकाबाहेर अशी काही परिस्थिती दिसून येते का, आढळून येते का? शिवसैनिक त्या ठिकाणी येण्याच्या काही तयारीत आहेत का? अद्याप कोणताही शिवसैनिक या ठिकाणी आलेले नाहीयेत। मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पोलीस स्थानकाबाहेर आहे। आमदार निरंजन डावखरे येऊन गेलेले आहेत। मात्र ज्या ठिकाणी ज्युपिटरला महेश गायकवाड यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी एक डॉक्टरांचं पथक त्यांच्या निरीक्षणासाठी आहे। त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यकर्त्यांना तिथे येऊ देत नाहीयेत। मात्र काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर तळ ठोकून उभे राहिलेले पाहायला मिळाले। नरेश मस्के असतील, गोपाळ लांडगे असतील, त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे खासदार देखील सकाळपर्यंत त्या ठिकाणी ठाण मांडून होते। त्यामुळे आता त्यांची प्रकृती जरी चिंताजनक असली तरी सुद्धा त्यांच्या प्रकृतीमध्ये स्थिरता येईपर्यंत वाट पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आताची सर्वात मोठी बातमी ही आहे की जे आमदार गणपत गायकवाड आहेत यांची जी सुनावणी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडणार आहे। नीलम, कुणाल, आता या गोळीबारानंतर काय वाटतं, त्यांची आमदारकी आता धोक्यात आल्याची चिन्ह पाहायला मिळतात?
नक्कीच या संदर्भात आता जो काही पुढची हा जो विषय आहे तो विधानसभा अध्यक्षांनी पटलावर देखील घेतलेला आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ज्यावेळेस गुन्हा घडतो आणि गुन्ह्यानंतर 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा जर सुनावली न्यायालयाने तर आमदारकी रद्द होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येऊ शकते. आणि त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देत आहे किंवा न्यायालयाच्या निकालानंतर आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र राजकीय वर्तुळामध्ये या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध जो आहे तो विरोधकांकडून करण्यात येतोय, तर सत्ताधाऱ्यांकडून अजूनही हे राज्य कायदा सुव्यवस्थेचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं जात आहे. मात्र विरोधकांकडून हे राज्य आता बिहार होताना पाहायला मिळतं अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत. तर विजय वडेट्टीवार हे म्हणतायत की शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, तर सुप्रिया सुळे म्हणतायत की हा जो मुद्दा आहे हा लोकसभेमध्ये मांडणार. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये असं राजकीय जो तणाव आहे तो वाढण्याची शक्यता आहे. कारण विरोधक धारेवर धरताना सरकारला पाहायला मिळतं. आणि आता या पुढची माहिती अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ज्युपिटर हॉस्पिटलला दाखल होऊ शकतात. स्वतः त्या महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी डॉक्टरांची भेट घेऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता ज्युपिटरला केव्हापर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नीलम, नक्कीच. कुणाल, आपण पाहतोय की 6 गोळ्या या झाडण्यात आल्या महेश गायकवाड यांच्यावरती. सध्या आता त्यांची प्रकृती कशी आहे त्या संदर्भात काय माहिती? नीलम, सकाळीच त्यांच्यावरती शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या शरीरातून 6 गोळ्या या काढण्यात आलेल्या आहे. हृदयातून म्हणजे उजव्या बाजूने 1 गोळी आरपार देखील झालेली आहे, तर 1 गोळी छातीतून पोटापर्यंत जाऊन अडकलेली आहे, तर 1 गोळी ही हृदयाच्या बाजूने लागलेली असल्याचं देखील समजलं जात आहे. 6 गोळ्या त्यांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रकृती तरी सुद्धा गंभीर आहे, कारण जखम ही तितकीच तीव्र आहे. या जखमांमुळे त्यांची प्रकृती जरी चिंताजनक असली तरी सुद्धा डॉक्टरांचं एक पथक निरीक्षण ठेवून महेश गायकवाडांवरती आहेत. तर त्यांचे साथीदार जे पाटील आहेत त्यांच्या शरीरातून 2 गोळ्या ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यामुळे आता प्रकृती स्थिर होईपर्यंत किंवा महेश गायकवाड स्थिर झाल्यानंतर, त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर काय नेमकं त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधला आणि आमच्या संरक्षणासाठी हा गोळीबार केला असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र नेमकं काय घडलं हे महेश गायकवाड यांच्या प्रतिक्रियेतून नक्कीच समोर येणार आहे. नक्कीच. कुणाल, आम्ही आजचे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.